मंडळी नमस्कार. लहानपणी तुम्ही सगळ्यांनीच शाळेमध्ये ही कविता अनेकदा म्हटली असेल. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप देश भाषा चाहे अनेक है. म्हणजे भारतामध्ये रंग रूप देश भाषा कितीतरी आहेत, नव्हे तर कितीतरी धर्म आहेत, धर्माचे उपपंथ आहेत, जाती आहेत, जातीच्या पोटजाती आहेत. असं सगळं असतानाही भारत सहिष्णू आहे. भारतात खरोखरच धार्मिक सहिष्णुता नांदतेय का? नाही, अनेकदा वेगवेगळ्या जातीचे धर्माचे नेते किंवा धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी आमचा धर्म धोक्यात आला आहे असं बेंबीच्या देठापासून ओरडताना आपण ऐकतो. पण हे चक्क खोटं आहे. आणि त्यामुळेच मी आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न उपस्थित केला आहे की खरंच भारत सहिष्णू आहे. मंडळी नमस्कार, मी रवी विषयाचं विश्लेषण मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा विषय आहे खरंच भारत सहिष्णू आहे. आणि या विषयाचं विश्लेषण आपण करणार आहोत वॉशिंग्टन DC मध्ये. एक खूप महत्वाची संस्था आहे, जगमान्य आहे. जगभरात या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणांचा अनेक जण अभ्यासासाठी वापर करतात. त्या संस्थेचं नाव प्यू रिसर्च सेंटर. आणि या प्यू रिसर्च सेंटरनं भारतातल्या प्रमुख 6 धर्मांचं 26 राज्यांमध्ये जाऊन आणि 17 भाषेमधल्या 30,000 नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून एक मोठा सर्वे केला. आणि या सर्वेच्या माध्यमातून आलेली जी माहिती आपल्या सगळ्यांच्या समोर मी आता सांगणार आहे. त्यामुळेच मी प्रश्न विचारला, भारत खरंच सहिष्णू आहे? आपण या प्यू रिसर्च सेंटरनं केलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जगासमोर आलेली जी माहिती आहे ती काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि मग कळेल की खरंच भारतामध्ये वेगवेगळे धर्म धोक्यात आहेत का. ही पहिली स्लाइड आहे आपल्या सगळ्यांच्या समोर मी ठेवतो. याच्यामधला पहिला प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की तुम्हाला भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे काय. आणि हा प्रश्न कुणाला विचारला? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट आणि जैन या प्रमुख 6 धर्मीय लोकांना विचारला. जवळपास सगळ्यांचं म्हणणं आहे की हो, भारतात आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. 91% हिंदू होय म्हणतात, 89% मुस्लिम होय म्हणतात, 89% ख्रिश्चन, 82% शीख, 93% बुद्धिस्ट आणि 85% जैन बांधवांचं म्हणणं आहे की होय, आम्हाला भारतात धार्मिक स्वातंत्र्य आहे, आमचा धर्म अंगीकारण्याचा अधिकार आम्हाला देण्यात आलेला आहे. याच ठिकाणी आणखी एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की तुम्ही स्वतःच्या धर्माचा जसा आदर करता त्याचप्रमाणे अन्य धर्मीयांबद्दल तुमच्या मनात आदर आहे काय. जवळपास सगळ्यांचं म्हणणं आहे की हो, आम्हाला अन्य धर्मीयांबद्दल मनामध्ये आदर आहे. म्हणजे 85% हिंदू म्हणतात हो, 78% मुस्लिम सुद्धा हो म्हणतात, 78% ख्रिश्चन, 81% शीख, 84% बुद्धिस्ट आणि 83% जैन बांधवांचं म्हणणं आहे की हो, आम्हाला अन्य धर्मीयांविषयी आमच्या मनामध्ये प्रचंड आदराचं स्थान आहे. आता ही जी स्लाइड आहे ना, ही खूप मजेशीर आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये जातीजातीतला धर्माधर्मातला भेद पूर्णतः दूर व्हावा यासाठी अनेक संत महंतांनी किंवा समाज सुधारकांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांची चळवळ चालवली. यामध्ये प्यू रिसर्च सेंटरच्या वतीनं उपस्थित करण्यात आलेला प्रश्न होता की आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या महिलांना किंवा पुरुषांना तुम्ही रोखू इच्छिता का, किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या महिलांना रोखायला हवं का. महिलांना तर रोखायलाच हवं, पुरुषांनाही रोखायला हवं का. तर जवळपास सगळ्याच धर्मातील नागरिकांचं म्हणणं आहे की हो, आंतरधर्मीय लग्न करू पाहणाऱ्या महिलांना रोखलंच पाहिजे आणि पुरुषांना सुद्धा रोखलं पाहिजे. 67% हिंदू म्हणताय रोखायला हवं. मुस्लिम धर्मियांमध्ये जरा हे जास्त प्रमाण दिसतंय. 80% मुस्लिम म्हणतायत की धर्माच्या बाहेर लग्न करू पाहणाऱ्या बाईला पटकन रोखलं पाहिजे. 37% ख्रिश्चन म्हणतायत, शीख आहेत 59%, बुद्धिस्ट 46% आणि जैन बांधव सुद्धा 66% असे आहेत ज्यांचं म्हणणं आहे की धर्माबाहेर बाईनं लग्न करता कामा नये. पुरुषांच्या बाबतीत हे काय म्हणणं आहे, तर जिथं 67% हिंदू महिलेनं धर्माबाहेर लग्न केलं नाही पाहिजे असं म्हणत होते, तिथं 65% हिंदू असं म्हणतायत की पुरुषानं सुद्धा धर्माबाहेर लग्न करता कामा नये. 76% मुस्लिमांचं तेच म्हणणं आहे, 35% ख्रिश्चनांचं, 58% शीख, 44% बुद्धिस्ट आणि 59% जैन बांधवांचं सुद्धा म्हणणं आहे की हो,
पुरुषांनी सुद्धा धर्माबाहेर लग्न करता कामा नये. आता ही जी समोर आपल्या स्क्रीनवरती माहिती आहे, ही माहिती सांगतेय की याच सगळ्या धर्मातल्या सद्गृहस्थांचं म्हणणं जातीबाहेर लग्न करण्याविषयी काय आहे. तर जनरल कॅटेगरी म्हणजे खुला प्रवर्ग, खुला प्रवर्गातल्या 59% नागरिकांना, सगळ्याच धर्मातले बरं का, सगळ्याच धर्मातले खुल्या प्रवर्गात जे आहेत त्यांना असं वाटतं 59% जणांना की जातीबाहेर अजिबात लग्न करता कामा नये. म्हणजे खुला प्रवर्ग सोडून अन्य जातीमध्ये लग्न संबंध करता कामा नये. कोण? पुरुषांनी. आणि महिलांनी करू नये असं 61% म्हणतायत. शेड्यूल कास्ट मध्ये हे प्रमाण काय? शेड्यूल कास्ट वाल्यांचं सुद्धा म्हणणं आहे की जातीबाहेर लग्न करू नये. 59% शेड्यूल कास्ट वाल्यांना वाटतं जातीबाहेर लग्न करू नये. शेड्यूल ट्राईब एसटी त्यांचं काय म्हणणं आहे? ते तर 66% असे आहेत एसटी, त्यांनाही वाटतं की आपल्या जातीबाहेर आपल्या समाजातल्या मुलानं किंवा मुलीनं लग्न करू नये. ऑदर किंवा ज्यांना आपण ओबीसी म्हणतो, ओबीसी मध्ये हे काय प्रमाण आहे? तर 67% ओबीसींचं असं म्हणणं आहे की आपल्या जातीतल्या मुलींनी किंवा मुलांनी जातीबाहेर लग्न करू नये. ही झाली वास्तव परिस्थिती. जवळपास 26 राज्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेतून आलेली ही माहिती. आता ही एक वेगळी माहिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. अनेकांना आपण देशाभिमानी आहोत किंवा राष्ट्रभक्त आहोत याचा प्रचंड अभिमान असतो आणि या राष्ट्रभक्तीचे निकष सुद्धा वेगवेगळे असतात. आता या स्लाइडमध्ये करण्यात आलेला जो सर्वे आहे त्याच्यातून आलेली जी माहिती आहे ती अशी आहे की बिईंग हिंदू म्हणजे मी हिंदू आहे म्हणजे राष्ट्रभक्त आहेच असं मानणाऱ्यांची संख्या खूप आहे. किंवा असंही मानलं जातं की जे हिंदी भाषिक आहेत, जे हिंदी बोलतात ते सर्वाधिक राष्ट्रभक्त आहेत असा सुद्धा हा सर्वे सांगतो. आता हा सर्वे उत्तर भारतातला आहे आणि दक्षिण भारतात काय परिस्थिती आहे? दक्षिण भारतातले फक्त 6% नागरिक असं मानतात की जे हिंदी बोलतात ते राष्ट्रभक्त आहेत. ही वेगळी माहिती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेली जी माहिती आहे ना ती खूप महत्वाची आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मुस्लिम धर्मियांसाठी एक स्वतंत्र कायदा आहे, हिंदू मॅरेज ऍक्ट सुद्धा वेगळा आहे. तर मुस्लिमांचा जो पर्सनल लॉ बोर्ड आहे तो असावा की नसावा याच्याबद्दलची सगळ्याच धर्मियांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ह्या 6 धर्मियांची, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट आणि जैन, यांना काय वाटतं की मुस्लिम धर्मियांचा जो कायदा आहे पर्सनल लॉ बोर्ड तो असायला हवा का? तर मुस्लिमांपैकी 74% मुस्लिमांचं म्हणणं आहे की हो असायला हवा, त्यांचं समर्थन आहे त्या कायद्यासाठी. आणि 30% हिंदू म्हणतात हो असायला काही हरकत नाही. ख्रिश्चन 27% आहेत, शीख 25% आहेत, 33% बुद्धांचं सुद्धा म्हणणं आहे की मुस्लिमांचा पर्सनल लॉ जो आहे तो असायला हवा. आणि जैन बांधव कोण जे 33% आहेत त्यांनाही असं वाटतं की मुस्लिमांचा जो पर्सनल लॉ आहे तो असायला हवा. म्हणजे मुस्लिमांच्या कायद्याविषयी मुस्लिमांना तर आपुलकी, माया, जिव्हाळा, ममता काय म्हणायचं ते आहेच, पण अन्य धर्मीयांमध्ये सुद्धा जवळपास 30%पेक्षा जास्त नागरिक असे आहेत ज्यांना वाटतं की मुस्लिमांचा कायदा त्यांच्या ठिकाणी असायला हवा. आता जर आपण असहिष्णुतेच्या गप्पा मारत असू तर एकमेकांच्या धर्माबद्दल इतका आदर किंवा इतकी आपुलकी असायला हवी का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. प्यू रिसर्च सेंटरनं खूप महत्वाची माहिती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे. आता हा जो समोर आपल्या चार्ट दिसतोय याच्यामध्ये कोणत्या धर्मात कोणत्या घटकांची संख्या किती आहे असं सांगण्यात आलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये जनरल पॉप्युलेशन 30% आहे, म्हणजे हिंदू धर्मातील खुला प्रवर्ग 30% आहे. शेड्यूल कास्टचं हिंदू धर्मातलं प्रमाण 25% आहे. शेड्यूल ट्राईबचं प्रमाण 9% आहे आणि हिंदू धर्मात ओबीसीचं प्रमाण 35% आहे असं याच्यानुसार सांगितलं जात आहे. आता भारतामध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार असलेलं जे प्रमाण आहे ते वेगळं असू शकतं. हे जनगणनेनुसार केलेल्या प्रमाणावर अवलंबून नाही. तर प्यू रिसर्च सेंटरनं 33,000 नागरिकांना प्रत्यक्ष भेटून जी माहिती गोळा केलेली आहे त्यावर हे प्रमाण अवलंबून आहे. आणि हा अभ्यास जगभरातले अनेक महत्वाचे अभ्यासक प्रमाण मानतात. अनेक विद्यापीठांमधून या अहवालाचा अभ्यास केला जातो. हिंदूमधलं हे प्रमाण झालं. एकूण जनरल पॉप्युलेशनच्या अनुषंगाने आहे. हिंदू मध्ये 25% शेड्यूल कास्ट आहेत, 10% शेड्यूल ट्राईब आहेत आणि 36% ओबीसी आहे. मुस्लिम मध्ये हे प्रमाण किती आहे?
तर मुस्लिम जनरल कॅटेगरी 46% आहे, मुस्लिमांमध्ये खुला प्रवर्ग 46% आहे, 4% शेड्यूल कास्ट आहे, 3% शेड्यूल ट्राईब आहे आणि 43% मुस्लिमांमध्ये ओबीसी असल्याचं यात सांगितलेलं आहे. ख्रिश्चन मध्ये जनरल पॉप्युलेशन ही 22% आहे, 33% शेड्यूल कास्ट आहे, 24% शेड्यूल ट्राईब आहेत आणि 17% ओबीसी आहेत. शिखांचं काय प्रमाण आहे तर शिखांमध्ये एकूण त्यांची जी लोकसंख्या आहे त्यापैकी 46% खुल्या प्रवर्गात आहेत आणि 47% नागरिक हे शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत, ज्याला आपण एससी शेड्यूल कास्ट मध्ये आहेत, ज्याला आपण एससी म्हणतो. एसटी 1% आहे आणि अदर बॅकवर्ड कम्युनिटीमध्ये फक्त 4% आहेत. बुद्धिस्टांचं काय तर फक्त 2% बुद्धिस्ट हे खुल्या प्रवर्गात आहेत. या प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार 89% बुद्धिस्ट हे शेड्यूल कास्ट मध्ये आहेत, एससी प्रवर्गामध्ये आहेत आणि 5% शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत आणि 4% ओबीसी मध्ये आहेत. जैनांमध्ये हे काय प्रमाण आहे तर जैन धर्मीयांमध्ये सर्वाधिक संख्या खुल्या प्रवर्गातली आहे, 76% नागरिक हे खुल्या प्रवर्गात आहेत, 3% फक्त शेड्यूल कास्ट मध्ये आहेत, 1% फक्त शेड्यूल ट्राईब मध्ये आहे आणि 16% ओबीसी मध्ये आहेत. आता हे समोर तुम्हा सगळ्यांच्या देवदेवतांची चित्र दिसत आहेत. आता आपल्याकडे राम मंदिर निर्माणासाठी देशभरामध्ये मोठी भक्तिमय लाट उसळलेली आहे आणि प्रत्येकाला तो आपल्या श्रद्धेचा भाग वाटतो आणि सगळेजण श्रीरामाच्या नावानं मोठा जयघोष करत आहेत. ही जी स्लाइड आहे प्यू रिसर्च सेंटरनं, याच्यामध्ये हिंदू धर्मीय कोणत्या देवताची प्रार्थना सर्वाधिक संख्येनं करतात असा एक सर्वे केला आणि त्यामधून आलेली माहिती अशी आहे की हिंदूंपैकी एकूण जी लोकसंख्या आहे त्यापैकी 44% हिंदू धर्मीय लॉर्ड शिवा म्हणजे महादेवाचं प्रार्थना करतात, महादेवाचं कामना भागतात असं या रिसर्च सेंटर मधून सांगण्यात आलेलं आहे. महादेवांच्या नंतर म्हणजे लॉर्ड शिवानंतर 35% हिंदू धर्मीय हनुमानाची भक्ती करतात, 32% श्री गणेशाची आराधना करतायत, 28% महालक्ष्मीची आराधना करतायत, 21% श्रीकृष्णाची प्रार्थना करतायत. श्रीकृष्णाला आपलं दैवत मानणाऱ्यांची संख्या 21% आहे. 20% आहेत महाकालीला आपलं दैवत मानतात, महाकालीच्या समोर आपला माथा टेकवणाऱ्या हिंदू धर्मीयांची संख्या 20% आहे आणि देशातील एकूण हिंदूंपैकी फक्त 17% हिंदू बांधव श्रीरामाची करुणा भागतात किंवा श्रीरामाची दैनंदिन प्रार्थना करतात असं या अहवालात म्हटलेलं आहे. हा जो आपल्या सगळ्यांच्या समोर चार्ट दिसतोय हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये निरीश्वरवादी लोकांची संख्या आहे का असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर आपल्याकडे ती नगण्य संख्या असेल असं म्हटलं जातं. आणि मग कुण्या धर्मामध्ये सर्वात जास्त निरीश्वरवादी आहेत असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तर जे प्रमुख 6 धर्माचं प्यू रिसर्च सेंटरनं अभ्यास केला त्यातून जे निष्कर्ष मांडले त्यातून समोर आलेली आकडेवारी अशी आहे की एकूण 6 धर्मियांपैकी 3% हिंदूंचं प्रमाण हे निरीश्वरवादी किंवा नास्तिक असण्याचं आहे. 3% हिंदूंबरोबर 2% फक्त हिंदूंचं प्रमाण आहे. तसं मुस्लिमांमध्ये हिंदूंपेक्षा जास्त प्रमाण आहे निरीश्वरवादी असण्याचं. म्हणजे हिंदूंमध्ये 2% निरीश्वरवादी ज्याला आपण नास्तिक सुद्धा म्हणू शकतो, तर मुस्लिमांमध्ये 6% नागरिक निरीश्वरवादी आहे. मुस्लिमांपाठोपाठ ख्रिश्चनांमध्ये हे प्रमाण 2% आहे, शिखांमध्ये हे प्रमाण 6% आहे, जैनांमध्ये निरीश्वरवादी असण्याचं प्रमाण फक्त 1% आहे. आणि तुम्हाला या चार्ट मध्ये दिसेल सर्वाधिक निरीश्वरवादी असणारा धर्म कोणता तर बौद्ध धर्म आहे. बुद्धांमध्ये निरीश्वरवादी असण्याचं हे जे प्रमाण आहे हे 33%च्या घरात आहे. 33% बुद्धिस्ट देव मानत नाहीत, ते निरीश्वरवादी आहेत असं प्यू रिसर्च सेंटरच्या या अहवालातून आलेलं आहे. आता ही एक स्लाइड जी आहे ती खूपच मजेशीर आहे. म्हणजे तुम्ही कोण देवाची प्रार्थना सर्वाधिक करतं, शिकलेले नागरिक करतात की निरीक्षर करतात, अडाणी लोक जास्त देवांची प्रार्थना करतात की शिकलेल्यांमध्ये प्रार्थना करण्याचं प्रमाण जास्त आहे, कॉलेजमधल्या मुलांमध्ये प्रार्थनेचं प्रमाण जास्त आहे की गावामधल्या मुलांमध्ये आहे, खेड्यात आणि शहरामध्ये देवाची प्रार्थना किंवा देवाची भक्ती किंवा देवाची पूजा करण्याचं प्रमाण काय असा हा सर्वे आहे. तर याच्यामध्ये असं सांगितलं जातंय की देवावरती विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या साधारणपणे 96% आहे. सगळ्याच ह्याच्यामध्ये नो फॉर्मल एज्युकेशन म्हणजे कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलं नसलेल्या नागरिकांमध्ये देवावर विश्वास ठेवण्याचं प्रमाण 96% आहे.
प्रायमरी आणि सेकंडरी शिक्षण घेतलेल्यांमध्ये 97% आहे आणि कॉलेज ग्रॅज्युएट जे आहेत, ज्याला आपण पदवीधर म्हणतो, ते 96% असे नागरिक आहेत सगळ्याच धर्मातले जे देवावर विश्वास ठेवतात. प्रार्थनेचं पर डे म्हणजे दररोज प्रार्थना करण्याचं प्रमाण काय, न शिकलेले नागरिक 57% आहेत जे दररोज पूजा करतात. अजिबात शिकले नाहीयेत असे दररोज पूजा करणारे सगळ्याच धर्मातल्या नागरिकांची संख्या आहे 57%. आणि प्रायमरी आणि माध्यमिक शिक्षण घेतलेल्या नागरिकांमध्ये हेच प्रमाण आहे 61%. आणि कॉलेज ग्रॅज्युएट जे दररोज पूजा करतात, प्रार्थना करतात, त्यांची संख्या आहे 61%. म्हणजे अडाणी लोकांचं दररोज पूजा करण्याचं प्रमाण कमी आहे आणि शिकलेल्या लोकांचं दररोज प्रार्थना करण्याचं प्रमाण जास्त आहे. हे या स्लाइड मधून आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आणखी एक ही महत्वाची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच म्हटलं की भारत खरंच सहिष्णू आहे. भारतामध्ये स्वतःच्या धर्माबरोबर अन्य धर्मीयांबद्दलची जी भावना आहे ती आदराची आहे की तिरस्काराची आहे. तर मुस्लिम धर्मामध्ये जो ट्रिपल तलाकचा डेटा आहे त्याच्याबद्दल मुस्लिम धर्मीयांना आणि मुस्लिमेतर अन्य धर्मियांना काय वाटतं असा अभ्यास या स्लाइडमध्ये करण्यात आलेला आहे. प्यू रिसर्च सेंटरनं खूप महत्वाचा हा अभ्यास आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये असलेली जी माहिती आहे ना, याच्यामध्ये जवळपास जनरल पॉप्युलेशन जी एकूण सगळ्याच धर्मांमधली जी जनरल पॉप्युलेशन आहे त्यापैकी 68% नागरिकांना असं वाटतं की ट्रिपल तलाक असता कामा नये. 14% म्हणतात हो असायला हवा. आणि 11% हिंदू आहेत असे ज्यांना असं वाटतं की हो ट्रिपल तलाक असला पाहिजे. आणि 70% नागरिक असे आहेत की ज्यांना वाटतं नको. मुस्लिमांमध्ये हे प्रमाण किती आहे पाहूयात. मुस्लिमांमध्ये 37% मुस्लिम म्हणतात की ट्रिपल तलाक असायला हवा आणि 56% मुस्लिम धर्मीयांचं असं म्हणणं आहे की ट्रिपल तलाक असता कामा नये. आता हेच प्रमाण आपण मुस्लिम धर्मीय महिला आणि मुस्लिम धर्मीय पुरुष यांचं काय आहे, यांना या ट्रिपल तलाक बद्दल काय वाटतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर 42% मुस्लिम पुरुषांना वाटतं की ट्रिपल तलाक असायला हवा आणि 52% पुरुषांना वाटतं असता कामा नये. म्हणजे पुरुषांचं प्रमाण जरा ट्रिपल तलाकच्या अनुषंगानं जास्तीचं दिसतंय. आणि महिलांमध्ये हे प्रमाण काय तर 32% महिलांना सुद्धा वाटतं की ट्रिपल तलाक असायला हवा आणि 61% महिलांचं म्हणणं आहे की ट्रिपल तलाक असता कामा नये. महिलांच्या आणि पुरुषांची तुलना करता पुरुषांना जरा ट्रिपल तलाक असावा असं वाटणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणखी एक हा महत्वाचा आपल्या सगळ्यांच्या समोर चार्ट आहे जो आपल्या सगळ्यांना खरं तर धक्का देऊन जाऊ शकेल. भारतामध्ये धर्मांतराचं प्रमाण काय यावरून सातत्यानं वाद निर्माण केला जातो. म्हणजे सगळ्याच या प्रमुख 6 धर्मियांतील वेगवेगळ्या संस्था संघटनांकडून सातत्यानं टोकाची वक्तव्य केली जातात की आमच्या धर्मामध्ये जास्त लुडबुड केली जाते किंवा आमच्या धर्मातील नागरिकांचं धर्मांतर करण्याचं प्रमाण जास्त आहे, ज्याला घर वापसी वगैरे वगैरे असे तुम्हाला माहित आहेत अनेक नाना शब्द जोडले गेले. तर याच्यामध्ये धर्मांतर करण्याचं प्रमाण त्या त्या धर्मातलं आणि धर्मात घेण्याचं प्रमाण याचं गुणोत्तर काय. तर हिंदू धर्मामध्ये धर्मात घेण्याचं प्रमाण 8% आहे आणि हिंदू धर्मातून धर्माबाहेर जाणाऱ्यांचं प्रमाण 7% आहे. म्हणजे हिंदू धर्म 1% फायद्यातच आहे तसंही पाहिलं तर. म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं की हिंदू धर्मातून सर्वाधिक धर्मांतरण केलं जातं. मग ते ख्रिश्चनमध्ये होत असेल, मुस्लिममध्ये होत असेल किंवा अन्य धर्मामध्ये होत असेल. तर हिंदू धर्मात येणाऱ्यांचं म्हणजे घर वापसी करणाऱ्यांचं प्रमाण 8% आहे आणि हिंदू धर्मातून धर्म सोडून बाहेर जाणाऱ्यांचं प्रमाण 7% आहे. मुस्लिमांमध्ये धर्मात येणाऱ्यांचं प्रमाण 3% आहे आणि धर्मातून बाहेर जाणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा 3% आहे. म्हणजे समान आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये मात्र हे प्रमाण जरा जास्त आहे. धर्मात येणाऱ्यांची संख्या 4% आहे आणि धर्मातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या 1% आहे. पुन्हा हे प्रमाण कुठं आहे तर हे सर्वाधिक हे 7 सिस्टर्स वगैरे सिक्कीम मेघालय वगैरे हा जो भाग आहे त्या परिसरामध्ये आहे. शिखांमध्ये हे प्रमाण काय येणं आणि जाणं दोन्ही 1% आहे. जैनांमध्ये हे प्रमाण येणाऱ्यांचं प्रमाण 0% आहे आणि जैन धर्मियातून बाहेर जाणाऱ्यांचं प्रमाण 1% आहे. ऑदरमध्ये 0 आहे. अन्य रिलिजनमध्ये पण ते विशेष नाहीये. आणि ही सगळ्यात महत्वाची स्लाइड बघून या विषयाचा आपण समारोप करूया. सुरुवातीला आपण एक कवितेचा उल्लेख केला होता की हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. असं असलं तरी आपण एक आहोत.
इतक्या वर्षांपासून आपल्याकडे ही जी तहजीब आहे, जिला गंगा जमुनी तहजीब असं म्हटलं जातं किंवा गंगा जमुना परंपरा म्हटलं जातं, जिथं धर्मापेक्षा माणसाच्या मनाला जास्त किंमत दिला जातं. आता काही ठिकाणी असं वाटतं की आमच्या शेजारी राहणारा व्यक्ती आमच्याच धर्माचा असावा, आपल्याच जातीचा असावा, शेजाऱ्यांमध्ये हेच आहे, किंवा मैत्री करताना भारतातले अनेक जण स्वतःच्या धर्मातल्या व्यक्तीबरोबरच मैत्री करतात. हे सुद्धा प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालातून आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हा जो चार्ट आहे तो आहे सणांच्या अनुषंगानं. कोणत्या धर्माचा कोणता सण अन्य धर्मीय सुद्धा साजरा करतात का? तर याच्यामध्ये दिवाळी हा भारतातला सगळ्यात महत्वाचा उत्सव आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे दिवाळी कोण साजरी करत नाही, सगळेच जण साजरी करतात. पण अधिकृतपणे केलेल्या अभ्यासातून 95% हिंदू धर्मीय दिवाळीचा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा करतात आणि 95% हिंदूंसोबत 20% मुस्लिम सुद्धा दिवाळीच्या उत्सवात सहभागी होतात. 20% मुस्लिम दिवाळी साजरी करतात, 31% ख्रिश्चन दिवाळी साजरी करतात. शिखांमध्ये दिवाळी साजरी करण्याचं प्रमाण 90% घरात आहे. बुद्धिस्ट, जो हिंदू धर्माचा पूर्वी भाग होता, भारताचा विचार करायचा झाला तर बुद्धिस्ट धर्मियांमध्ये 79% बुद्धिस्ट असे आहेत जे हिंदू धर्मातील सगळ्यात महत्वाचा सण असलेला दिवाळीचा उत्सव साजरा करतात. जैन हा खरं तर स्वतंत्र धर्म आहे, पण 98% जैन दिवाळीचा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा करतात. म्हणजे दिवाळी जवळपास सगळेच धर्मीय साजरी करतात. दिवाळी पाठोपाठ आणखी एक महत्वाचा भारतातील सण आहे ईद. तर ईदची काय परिस्थिती आहे? तर ईद जवळपास 7% हिंदू बांधव ईद सुद्धा साजरी करतात. मुस्लिम 93% साजरी करतात. ख्रिश्चन मध्ये हे प्रमाण किती आहे? तर 11% ख्रिश्चन ईद साजरी करतात. 5% शीख आहेत जे ईद साजरी करतायत. 9% बुद्धिस्ट आहेत जे ईद साजरी करतायत आणि 9% जैन बांधव सुद्धा आहेत जे ईदचा उत्सव मोठ्या आनंदानं साजरे करतात. म्हणजे दिवाळी साजरी करणाऱ्यांमध्ये सगळेच धर्मीय आहेत. ईद साजरी करणाऱ्यांमध्ये सुद्धा सगळ्याच धर्मियांचा क्रमांक लागतोय. ख्रिश्चनचा सगळ्यात महत्वाचा सण ख्रिसमस. ख्रिसमस जो 25 डिसेंबरला देशात आणि जगात साजरा केला जातो. 17% हिंदू बांधव असे आहेत जे ख्रिसमसचा सण ख्रिश्चन बांधवांसोबत मोठ्या आनंदानं साजरा करतात. 10% मुस्लिम आहेत, ते सुद्धा ख्रिश्चनचा ख्रिसमस साजरा करतायत. 97% ख्रिश्चन आहेत, ते तर साजरा करणारच, त्यांचा स्वतःचा धार्मिक उत्सव आहे तो. शिखांमध्ये हे प्रमाण 19% आहे. बुद्धिस्टांमध्ये हे प्रमाण 13% आहे आणि 18% जैन बांधव सुद्धा ख्रिसमसचा सण साजरा करतात. दीपक अंगेवार नावाचा एक कवी आहे. तो असं म्हणतो की मंदिरातून येता येता मशिदीतही जावे म्हणतो आणि भजन आरती झाल्यावरती नमाज पढून घ्यावे म्हणतो. ही मूळ भारतीय परंपरेची खरी विचारधारा आहे. त्यामुळे भारत असहिष्णू आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या धर्मांविषयी प्रचंड द्वेष आहे, तिरस्कार आहे, अशी काही उदाहरणं आपल्या समोर येत असतील, नाही असं नाही. अशी उदाहरणं सुद्धा टोकाचा मतभेद निर्माण करण्यासाठी कारणीभूत असू शकतात. त्या उदाहरणांना सुद्धा आपण अधिक गांभीर्यानं घ्यायलाच हवं. पण देशातील एकूण जी लोकसंख्या आहे ती एकमेकांचा आदर करते, एकमेकांच्या धर्माविषयी त्यांना श्रद्धा आहे नव्हे तर एकमेकांच्या धार्मिक उत्सवामध्ये आणि धार्मिक सणामध्ये सुद्धा मोठ्या आनंदानं साजरी होते. म्हणून तर आपण सुरुवातीला जी ओळ म्हटली होती त्याच ओळीवर येऊयात. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक आहे. भारत खरंच सहिष्णू आहे. हा विषय घेऊन आपण विषयाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला वॉशिंग्टन DC मधल्या प्यू रिसर्च सेंटरनं केलेल्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणातील माहितीचा आधार देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ही माहिती कशी वाटते? आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट शेअर करायला विसरू नका आणि या माहितीच्या अनुषंगाने काही प्रश्न आपल्या मनात असतील तर नक्की उपस्थित करा. त्या प्रश्नांचं स्वागत आहे. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने वेगळं काही करता येईल का तोही विचार आपण करूयात. विषयाचं विश्लेषणमध्ये मी रवी आत्ता तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा असा एक वेगळा विषय घेऊन तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येणारच आहे. पण भारत खरंच सहिष्णू आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेलच.